किती उकाडा वाढलाय बापरे, खूप गरमी आहे. त्यात पंखा बंद केलाय मी, त्या व्हिडिओ करायचा आहे म्हणून. तर सगळ्या तुम्हाशी सगळ्यांशी बोलायचं आहे म्हणून. तर चला, हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कसे आहात म्हणजे, आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मी मजेत नाही आहे कारण गरम होतं आहे, ठीक आहे. पण तुमच्याशी बोलूया, नंतर पंखा सुरू करूया. हां, तर कसं आहे ना म्हणजे, सुट्ट्या लागलेल्या आहेत. मुलंही मामाच्या गावाला गेलेली आहेत. मी जाऊन परत आलेली आहे. आता परत जायचं आहे कारण ते पार्सल येणार होते म्हणून मी आली होती. आता परत जायचं आहे. आणि चिमू रडते रोज, कारण तिचं ते रोज प्रॉब्लेम आहे. रोज हातपाय दुखतात. रात्रभर तिच्याकरता एक माणूस जागा लागतो, पाय चोळण्याला आणि हात चोळण्याला. तर शेवटी आता एक दिवस आई चोळते, परत एक दिवस मामा चोळतो. आणि आबांना काही जमत नाही कारण आबा स्वतःच्याच पायाचे गोळे दुखतात. तर तरीसुद्धा ते आबाच्या बाजूला झोपते आणि पाय दुखायला लागले की मामा हँडल करतो. सगळं असं चाललेलं आहे. तर ठीक आहे, इथलं सगळं उरकूया म्हटलं पटकन आणि नंतर जाऊया आपण परत मामाच्या गावाला. जवळच आहे, विरारला, लांब नाही आहे. तर जाऊया आणि तिथेच मिस्टर म्हणतात तिथेच राहावा सध्या, कारण ते सुद्धा बाहेरची कामं करतात आणि त्यांचं म्हणणं आहे की मुलांना मोकळी हवा मिळाली पाहिजे. आता जिथे आपण राहतो तिथे काही मोकळी हवा नाही आहे, सारखे कोंडून कोंडून असतात. आणि शेवटी बाहेर खेळायचं म्हटलं की आपण राहतोय चाळीमध्ये, तिथे उगाच चावचाव याव याव त्याव त्याव, त्यापेक्षा आपली मुलं मस्तपैकी तिथे मोकळी राहतील. 2 महिने काय लोकांच्या घरी तर नाहीत, मामाच्या गावाला आहे तसं, ठीक आहे. सकाळ संध्याकाळ मस्तपैकी खाली गार्डनला येतात आणि फ्रेश वातावरण आहे. आणि सगळ्यांना जे आता इकडचे मुंबईतले आहे त्यांना माहितीच आहे की विरारचं वातावरण शुद्ध आहे आणि ग्रीनरी आहे आणि मोकळं आहे, छान आहे. गजबजलेलं फक्त ट्रेनच्या जवळ आहे, ट्रेनच्या बाजूला नाही, पलीकडे गेलं का थोडंसं मोकळं आहे, छान आहे. सो म्हणून तिथे म्हटलं राहावं जरा 2 महिने थोडंसं. पण चिमूला काहीच फरक पडत नाही आहे, चिमूच्या रोजच पाय दुखत आहे. तर ठीक आहे, आपण जाऊया, बघू अजून 1-2 दिवस आणि मग जायचं आहे. आणि 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 हे सगळं करता करता जे पार्सल येत आहेत त्यात म्हणजे खूप उत्सुकता असते की तुम्हाला कसं काय दाखवता येईल, तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीने मी काही गोष्टी मागवत असते. म्हणजेच मला आवडेल ह्या पद्धतीने, उगाचच काहीतरी असारा पसारा काही मागवत नाही मी. सो तुम्हाला काही गोष्टी मी ज्या मागवलेल्या आहेत त्या आवडत असतील तर प्लीज परचेस करा, जर जमत असतील तर. नाही तर बाकी काय एवढं कोणाला प्रेशर नाही आहे, ओके. पण मला वाटतं की मी एक मिडल क्लास टाईपमध्ये मी आहे, ठीक आहे. एक मिडल क्लास गृहिणी आहे, म्हणजे आपल्या महिलांना काय घेता येईल, एक त्या बजेटमधून या कुठली गोष्ट सुटेबल आहे, कुठली गोष्ट टिकणारी आहे, हे मी आवर्जून सांगत असते. सो प्लीज तुम्ही घेतलं तरी काही हरकत नाही. आणि काही गोष्टी मागे पुढे होऊ शकतात, सो क्षमस्व. आता का त्याला काय करू शकत नाही कारण ते आपण बनवत नाही आहे, शेवटी ते बाहेरून येतं आहे. सो सगळ्या गोष्टी आहेत आणि थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न चालू आहे, कारण आताही सध्या खूप प्रॉब्लेम आहेत. आता ते 1 महिन्याने डॉक्टरने जर बोलवलं तर काय नक्की त्या बोलतायत ना काय नाही, काय समजत नाही आहे. कारण आम्हालाही त्या खूप ओरडत आहेत सारखे. गेल्या वेळेला गेलं तर एवढी रिमांड घेतली आहे ना, कारण आमचे मेन डॉक्टर गेले कॅनडाला. आता कॅनडाला गेल्यामुळे दुसरी डॉक्टर ते हँडल करते, तिचं चाव 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 चालू असतं तिचं. सो तिला बोलताना, त्या मॅडमना बोलताना या सांगताना सुद्धा भीतीच वाटते. भीती पण आता भीती वाटायची काही तशी गरज नाही आहे, पण वाटतं काय, छोटे डॉक्टर ह्या हुद्द्याने आपण त्यांच्याकडे बघत असतो. सगळं असं आहे. आणि शेवटी आमच्या मॅडमलाच मेसेज केला आणि त्या म्हणाल्या की टेन्शनमधलं मी आने वाली है 2 महिने में. तर तेव्हा कुठं जीवात जीव आला. म्हटलं बरं झालं आपली मॅडम माघारी येणार आहे, त्या काहीतरी कोर्स करता गेलेल्या आहेत. तर ठीक आहे म्हटलं, हे असं सगळं आहे, पुढच्या महिन्यामध्ये होईल. आणि खूप कष्टाने सगळं केले बाई. तुम्ही सगळे म्हणाले मला की आम्ही हेल्प करतो कोणाला, तुम्हाला हेल्प हवी असेल तर आम्हाला सांगा वगैरे. तर सगळ्यांचे खूप खूप आभार की ज्यांनी ज्यांनी सांगितलं की तुम्हाला मदतीची जर गरज असेल तर आम्ही मदत करतो. खरंच खूप थँक्यू. पण त्या गोष्टी सगळ्या ओके झालेल्या आहेत, आम्ही केल्यात हँडल. होतं मागे पुढे 2-3 हजारामध्ये महिना चालवणं अवघड आहे, खूप सोपं नाही आहे. ते कसं बसं करतोय, स्टेबल राहण्याचा प्रयत्न करतो, बाकी काही नाही. आणि कसं असतं ना, खूप जण ह्या आम्ही कंडिशनमधून जात असताना ना अजून काही बोलून बोलून चिडवतात माहिती आहे का. चिडवणं भारी आहे. आयला तो तुमच्यापेक्षा लहान, क्यों पुढे चालला आणि तुम्हाला काय झालं. आता मला एक गोष्ट कळत नाही, एखादा व्यक्ती पुढे चालला म्हणजे त्याच्या आगे मागे पिछे काय आहे, कसं आहे हे पण बघायचं, त्याची मेहनत पण बघायची. आणि प्लस त्याला लक असतं, जर लक सोबत असेल, बाकीच्या गोष्टी सगळ्या सपोर्टिव्ह असतील तर सगळ्या गोष्टी सहज शक्य असतात. आता इथे आमच्या साहेबांना लक तर सोडूनच द्या, 4 वर्षापासून लकने माती खाल्ले. ॲक्सिडेंट काय, ऑपरेशन काय, हे काय, पोरीचं आजारपण काय, सगळं सुरू झाले. प्लस त्यानंतर इकडून तिकडून कोणाचाही सपोर्ट नाही. प्लस सगळं काही मालमत्ता, सगळं काही आहे, पण त्याचा सपोर्ट नाही. प्लस ते त्यांच्या स्वतःच्या पगारात घर चालवतात
आम्हाला बघतात, मला घरात बसवून पोसतायत, मुलांना सगळे हँडल, शाळा हँडल, दवाखाना हँडल, सगळं घर भाडं, सगळं सगळं हँडल करून तो व्यक्ती शांत माइंडने राहतोय ना, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण कुठलाही व्यक्ती, मला वाटत नाही की अशा सिच्युएशनमध्ये ना एखाद्या व्यक्तीने ड्रंक करायला सुद्धा सुरू केलं असतं, दारू बिरू पिणं, हे करणं ते करणं, पण नाही, हे स्वतःला स्टेबल ठेवतायत, माइंड शांत ठेवतायत. आणि त्यात आलाय हप्ता जो महिन्याला जातो 14-15 हजारच्या मिडल आहे. सो तो हे सगळं खूप डेंजर आहे. काही काही लोकांच्या घरात बायकांना मारझोड सुद्धा केली जाते, कसल्या कसल्या शिव्या दिल्या जातात, वाईट साईड बोललं जातं. पण नशीब आमच्या घरात वातावरण शांत आहे. तर मी म्हणेन की मी स्वतः हॅपी आहे, मी स्वतः नशीबवान आहे ह्या सगळ्या गोष्टी. कारण आपण सगळं काही हँडल करून आपण एक स्टेबल राहतोय. चांगल्या चांगल्या लोकांच्या घरात तर सुद्धा बायकांना शिव्या दिल्या जातात, असल्या घाण 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 शिव्या दिल्या जातात ना की तुम्हाला काही सांगू शकत नाही. सो आपण नशीबवान आहे. पण वाईट वाटतं ना, अरे एखाद्याने घेतलं तर आपलं कधी येणार. सो मी स्वतःला एक शांत करते माइंडने की आपलं होणार, आपले दिवस आले का भसा 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 येणार. काय माहिती आपण भसा भसा जाणार, कोण कोणाला माहिती नाही आहे की कसं काय होणार आहे. सो शांत काम करत राहायचं आणि शांत राहायचं. मला तर लई टेन्शन येतं, माझ्या नवऱ्याला टेन्शन येतं, पण नवरा माझा पचवतो, पण मला पचवणं जमत नाही. मग माझी एक घाणेरडी सवय आहे, मला टेन्शन आलं की मी इकडं तिकडे फेऱ्या मारते आणि काहीतरी घेते खायला आणि गचा 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 खात बसते. दुसरं काही नाही, भातच असतो, तो भात तोंडात नुसता असं गोळा करून कोंबत असते, जेणेकरून माइंड शांत झालं पाहिजे. हे माझी घाणेरडी सवय आहे. टेन्शन आलं की खायचं फक्त, एवढंच की अंगाला लागत नाही आहे म्हणून, ती वेगळी गोष्ट आहे. एक कॉमेडी सांगितली, ठीक आहे, पण खरं आहे. भूक लागत नाही असं म्हटलं तर मला खरंच जास्त भूक लागत नाही. तर आज सकाळपासून मी आत्ता मागाशी 1 वाजता जेवले. चहा नाही, नाश्ता, मुलंच नाही आहे तर चहा पण नाही बनवला, फक्त थोडंसं दूध होतं ते प्यायली, कामं उरकली. डायरेक्ट 1 वाजता भात घातला, चटणी घेतली मस्त. आता भाजी काय बनवू, चटणी घेतली मस्तपैकी, कच्चा आंबा होता तो तोडला आणि खाल्ला. करा करा का आंबट लागला पण ते खाल्लं. हे असं असतं, घरात मुलं तर हवेत. आता मुलं, जिया म्हणते येणार नाही, म्हणते जूनला येणार. जिया म्हणते मी आता मामाकडेच राहणार, कारण इथं मी त्याला खेळू देत नाही. ती गेली, ठीक आहे. आणि चिमू राहिले जियाच्या नादाने. चिमू तशी राहत नाही, कोणाकडेही चिमू राहत नाही, पण ती राहिली दीदीमुळे राहिले. तर ठीक आहे, हे सगळं असं आहे. आणि कोण किती काय करतं, कोण किती काय करत नाही, हे सगळं सोडून द्या. आपल्या नशिबात जे आहे ते आपल्याला मिळणार, ते कुठेही जाणार नाही आहे. हे सगळे म्हणतात खरं, मला पण कधी कधी पटत नाही. पण इथे पचवायचं आहे, इथे की जे आपलं आहे ते आपल्याकडे येणार. नाही पटत पण खरंच येणार, हे असं मी नेहमी मनाशी धरते. आणि म्हणतात ना की ही जी युनिव्हर्सल जे आहेत, युनिव्हर्सल तुम्हाला हे सगळ्या गोष्टी मिळवण्यास मदत करतं. सो मी तर सारखी डोक्यात धरते की जे आपलं आहे ते आपल्याकडे येणार, जे आपलं आहे ते आपल्याकडे येणार, जे आपलं आहे ते आपल्याकडे येणार, बरोबर. सो असं मी एक ध्यानस्थ राहते. आणि युनिव्हर्सलला जर वाटत असेल की आमची मदत करावी तर ते नक्की करतील. पण थँक्स टू युनिव्हर्स, थँक्स टू जे परमेश्वर, जिथे कुठे काय असतील, की आम्हाला ज्या त्या वेळेमध्ये आम्हाला स्टेबल उभं राहण्यास मदत करतात. नेहमी नेहमी जेव्हा असं वाटतं की आपला एक पाय खड्ड्यात गेला आहे आणि एक पाय वर आहे, तो खड्ड्यात गेलेला पाय कसा वर काढायचा हे आम्हाला युनिव्हर्स म्हणा या जे गॉड्स आहेत ते आम्हाला हेल्प करतात. सो ह्या गोष्टी बेटर आहेत आपल्या लाईफमध्ये. बाकी काय नाही, बाकी सगळं चाललेलं आहे ओके. खूप दिवस झाले आडवे व्हिडिओ काही मी बनवत नव्हते, कारण काय समजत नव्हतं काय. आज पण मला काय कळायला झाले काय बनवू काय नको. म्हटलं चला तुमच्याशी बोलावं. लाईव्ह घ्यायचं म्हटलं तर लाईव्हमध्ये पण काय सगळे अवेलेबल नसतात. सो म्हटलं म्हणून लाईव्ह नाही घेतला. तो लाईव्ह मी नक्की घेईन, मुलं आल्यावर घेईन, पण सध्या अजूनही माइंड काय काम करत नाही आहे. बाकी पार्सलची वाट बघते म्हणून मी थांबलेली आहे. पार्सल आले की पुन्हा जाईन विरारला. आता मिस्टरच म्हणतात जा चिमूकडे, कारण चिमूला एकटं सोडणं सोपं. तिला काल कॉल केला तर म्हणे मम्मी मला यायचं आहे, दीदीला पण घेऊन ये. अरे पण म्हटलं दीदी तिथे राहते ना, दीदीला राहायचं आहे. नाही, दीदीला पण घे आणि मी पण येते चल. म्हणजे तीही स्वतःचं घर सोडून कधीच कुठे राहत नाही. सो राहिले, माझं नशीब लय मोठं आहे. राहिले. आणि तुम्हाला सांगते, कधी कधी वाटायचं पोरं असल्यावर किती कामं असतात, अरे हे पोरच नको,
असं भरपूर पॅरेंट्सना असं वाटतं, पण मुलं नाही आहेत ना तर असं वाटतं जगण्याला काय अर्थ आहे, बिन मुलांचं काय करायचं, सकाळचं उठल्यावर करायचं काय, स्वतःच्या पोटाला बनवायचं आणि खायचं, हे आयुष्य आहे का से. म्हणून आहे तेच खूप चांगलं आहे आणि म्हणतात ना जे आहे त्यातच समाधानी राहायचं असतं. बाकी काय, भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. बाकी पुन्हा एकदा मी सांगेन, एखादा व्यक्ती जर सक्सेस होत असेल तर तो त्याच्या नशिबाने, त्याच्या कर्तृत्वाने आणि त्याच्या मेहनतीने आणि एक सपोर्टने, फॅमिली सपोर्टने तो सक्सेस होतो. आणि जर सक्सेस व्हायचं असेल तर त्याला सगळ्या गोष्टींची गरजही लागते म्हणजे लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं पैशाची गरज लागते. आणि तो पैसा तर ज्याच्याकडे असेल तो वापरतो योग्य प्रकारे, ज्याच्याकडे नसेल तर लोन वगैरे घेतो. आमच्या आता बोकांडी अजून मरणाचं लोन आहे, ते फिटल्याशिवाय तर आम्ही काहीच करू शकत नाही आहे. माझे मिस्टर भरपूर हातपाय मारतात, पण ठीक आहे, होईल. त्यांना मी नेहमी सांगते की स्टेबल होईल सगळं, टेन्शन घेऊ नका. सो अशा गोष्टी असतात. आणि प्लीज 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 रिक्वेस्ट आहे, टाचण टोचण पिन हे मारणं खूप खूप चुकीचं आहे. कधी कधी स्वतःवर आपण जेव्हा एखाद्याला बोलतो ना, अरे त्याने केलं तू कधी करणार आहे, असं बोलतो ना, तर जरा सांभाळून राहा की स्वतःवर सुद्धा ती वेळ येऊ शकते, स्वतःवर सुद्धा वाईट वेळ येऊ शकते. त्यामुळे कोणाला टाचणी पिचणी काही नको रे बाबा, प्लीज 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 कंट्रोल. ठीक आहे, भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचं. सो बाय. आवडला तर लाईक करा.